पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 19-11 अर्थात 7:11 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, प्रॉपर टायमिंग, आउट ऑफ द पार. विकेट पहिल्या बॉलवरती आला, त्याचा काही फरक पडणार नाही. याच इम्पॅक्ट खेळणार आहे हा संघ आणि बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. थँक्यू. क्या बात. एक तेरी तो एक मेरी. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती मोठा धक्का तर दुसऱ्या बॉलवरती षटकार टोकलाय. 6 आगाज केला टीम दहिसरनं. दोन्ही संघांचा विचार केला तर आज आदित्य 11 या नावानं दहिसर संघ खेळतो आणि एका बाजूना अमायरा 11 ACC रोहिंजन हा संघ आपण पाहू शकाल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करत असताना रोहिंजन संघ 6 धावा 6 वरती 1 बॅटिंग करतोय दहिसर. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. दूरवरती क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून मिड विकेट पुढे सरकलाय. सिंगल. सेकंडला चान्स घेतली परंतु नंतर पाहिलं की दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. अशा मोमेंटला स्वतःला सावरत असताना आदित्यनं नकार दिलाय. मॅन इन फॉर्म आदित्य पाटीलला आपण पाहू शकाल. मागील 2-3 वर्ष चर्चेत राहिलंय हे नाव, कारण की जिथे जिथे दहिसर संघ खेळतो इम्पॅक्टफुल इनिंग किंवा सोबत आक्रमक गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून जरूर दहिसरमध्ये आदित्य पाटीलला आपण पाहतोय. पुढील चेंडू सर्वेशकडनं एज घेऊन बॉल ऑन साईडला. व्यवस्थित बॉल बॅटचं कनेक्शन पाहायला मिळत नाही. मिड विकेट डीप मध्ये आपण पाहू शकाल. पहिलं P1चं हे षटक आहे, ज्या षटकामध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपण पाहिलं होतं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात होतं. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा चेंजेस आपण पाहतोय. जे दोन्ही फिल्डर्स आहेत डीप मध्ये सीमारेषेचं संरक्षण करतात ते ऑन साईडला पाहायला मिळतात. बॅटल चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 तुल्यबल संघ आहेत. एका बाजूला विचार केला तर रायगडातील नामांकित संघ म्हणून गेली कित्येक वर्ष ACC रोहिंजनला आपण पाहिलं तर एका बाजूला दादागिरी कल्याण डोंबिवलीमध्ये गावदेवी दहिसरची देखील आपण पाहिली आहे. जबरदस्त फटका. कॉपी बुक स्टाईल न बॅकफुट पंच. अप्रतिम. स्क्वेअर कटचा नजराणा. बॉल सीमारेषा पार. चौकार. हा लाजवाब चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर ह्या 4 दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळेल 12 वरती. शेवटचा चेंडू 1 to go. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त फटके आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं जी गॅप होती ती गॅप शोधण्याचं काम केलं आणि ती गॅप भेदली देखील आकाशनं. बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॅलेन्सिंग स्ट्रोक आपण पाहिला. इथे देखील जबरदस्त फटका. अलॉंग दी कार्पेट मिस फिल्डिंग आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. सलगचा दुसरा वार आकाश पाटीलचा. आलाय चौकार आणि या 4 धाव फलक 16 ऑन अ बोर्ड. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे, कारण की दहिसर संघ म्हटला तर या संघात बॅटिंग लाईनअप अगदी खोलात आपल्याला पाहायला मिळते. सध्या ही जी जोडी आपण पाहतो आदित्य आणि सातीन आकाश, त्यानंतर आपण जयेशला देखील पाहू शकाल. सोबत 6 सिटिंग मशीन म्हणून ज्याची ख्याती राहिली राहुलला पाहू शकाल. मिलिंद बाद झालाय परंतु आता अशा अपेक्षा या सर्वांकडनं असतील. अजयला देखील आपण पाहतोय. आज क्रमवारीमध्ये कदाचित थोडासा परिवर्तन असेल, अन्यथा आपण अजयला सलामीसाठी बहुधा पाहिलं देखील होतं, परंतु सध्या परिवर्तन. सेकंड ओव्हर ओम पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. नुकत्याच
जी लिलाव प्रक्रिया ऑक्शन प्रक्रिया आपण पार केली, अर्थात सोलागाव प्रीमियर लीग 23 तारखेला तो रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. तिथे या खेळाडूची देखील नियुक्ती आपल्याला पाहायला मिळेल, तोच होम. फुल्लेंचा चेंडू खराब होता, त्यावरती प्रहार केलाय, बॉल आउट ऑफ द पार, आला दमदार हिट, षटकार. हा चेंडू जास्त उंच आहे की खाली, आता ते तिसरे पंच पाहतील. तर विनंती असेल, आयोजन करता असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण. शैलेश म्हात्रे, खरं तर शैलेश म्हात्रे यांच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा गोष्टी त्यांना देखील मॅनेज कराव्या लागतात. एक दमदार क्रिकेटर आहेत गावदेव पिसारवेचे, अष्टपैलू क्रिकेटर, परंतु आता महत्वाची भूमिका सध्या तरी तिसऱ्या अंपायरची पार करावी लागेल. कारण की हा चेंडू फुलटॉस तर होता, परंतु ह्या बॉलवरती किती उंची आहे ते पाहावं लागेल. षटकार तर ठोकलाय, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज आता आक्रमक झालेत. आदित्य पाटीलच्या बॅटमधनं हा धमाका आपण पाहिलाय. या अगोदर सुरुवात आकाशनं केली होती, त्यानं देखील 2 चौकार 1 षटकार. वैयक्तिक जर त्याचा विचार केला तर तो खेळतोय 15 या अंकावरती आणि त्याला साथ देत असताना सध्या अँकरिंग भूमिका आदित्य पाटीलची आपण पाहतो 7 या अंकावरती. परंतु डिसिजन पेंडिंग आहे, कंट्रोल रूम मध्ये सध्या पाहिलं जाते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सध्या आयोजन करताच आहेत, कारण की तिसरे पंच ग्राउंडवरती खेळतायत इन ऍक्शन मध्ये सचिन कडू. या साइड अँगलला सध्या तरी पाहिलं जाईल, कारण की 4 कॅमेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा पूर्ण लाईव्ह कव्हर केली जाते. समोर एक LED स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली कशा पद्धतीनं ऍक्शन रिप्ले ह्या साऱ्या काही गोष्टी आपल्याला समोर देखील पाहायला मिळतात. 2 स्टँड, ज्या स्टँडवर बसून आपण मैदानात चाललेले ऍक्शन देखील पाहतो आणि सोबत ऍक्शन रिप्ले जेव्हा पाहण्याची वेळ येते तेव्हा स्क्रीन समोर देखील आपण पाहू शकता. यस, वेस्ट राईट पेक्षा हा चेंडू उंच आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+6 अशा 7 धावा मिळतील आणि बॉल असेल आता फ्री हिट आणि ती संधी आहे आदित्य पाटीलला. 16 सुरुवात झाली होती, त्यानंतर ह्या आणखी 7 जोडल्या जातील. अर्थात 23 या अंकावरती धावफलक झेपावत असताना त्या अर्थातच आदिती 11 गावदेवी दहिसरचं. सध्या तरी पिसारवे गाव एंडकडनं ओम सज्ज झालाय. पहिला खरा बॉल फ्री हिट, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेला तितकाच लांब. अनदर वन बिग हिट, वन मोर हिट, षटकार. त्या पद्धतीने त्याची देहबोली आहे. शरीरयष्टीचा जर आपण विचार केला तर फार मोठी नाही आहे, परंतु त्याच्याकडे असलेलं जे टायमिंग आहे ते अप्रतिम आहे आणि त्या जोरावरती 2 जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला फुल टॉस टाकला होता, वेस्ट हाईटपेक्षा उंच देखील होता, तरी देखील त्यानं मिडविकेटला क्लिअर केलं आणि त्यानंतर फ्री टोक असा सोडेल आणि त्यानं पुन्हा ठोकलाय दुसरा षटकार आणि धावफलक पोहोचलाय 29 या अंकावरती. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल उच्चांक आपण पाहिला जय गणेश्वर धानसरचा, त्यांनी तब्बल 83 धावा कुठून काढल्या होत्या 5 षटकामध्ये. आज कदाचित तो विक्रम तुटेल की काय, कारण की आज नामांकित 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू ओमकडनं कमबॅक करावा लागेल, गरज देखील आहे. ओमकडे क्षमता आहे, शैलीदार गोलंदाज आहे. विथ द अँगल चेंडू सध्या तरी कट करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली. थोडंसं दडपण ओमवरती होतं, कारण की फार मोठी ओमची कारकीर्द नाही आहे. सुरुवात त्यानं मागील वर्षामध्ये केली आहे. भरपूर काही गोष्टी अजून देखील त्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शिकायच्या आहेत. जरूर अनुभव जसा जसा येईल त्याच्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळेलच. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू आपण पाहू शकाल. सेकंड डॉट, 2 षटकार आणि त्यानंतर 2 डॉट देखील पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर चेंडू लीगल 3च समाप्त झालेत, कारण की पहिला चेंडू खराब होता, नो बॉल होता. त्या कारणास्तव 2 डॉट आणि 2 षटकार आपण म्हणू शकतो. धावफलकाचा विचार केला तर 29 ला 1 बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये
आदित्य इलेव्हन गावदेवी दहिसरला आपण पाहतोय. पुढील चेंडू वन्स अगेन त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता. आणि खरं तर आदित्य पाटीलकडनं ह्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे. नेहमीच फुटवर्कचा वापर त्याच्याकडनं पाहायला मिळतो, परंतु जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न तिसऱ्यांदा असफल झालाय. 3 डॉट. जबरदस्त कमबॅक. क्रिकेटमध्ये कमबॅक महत्वाचा आहे, कारण की कधी कधी आपल्या विरोधात मोठे फटके हे येतातच, ह्यात शंकाच नाही आहे. परंतु त्यानंतर वापसी आपण कसे करता ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. चांगला चेंडू खोलात टाकलाय. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. तर मकुंजी म्हात्रे आणि मोहन शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना विनंती आहे मान्यवरांना की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान सोपानजी दवणे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. विनंती करतो आपण देखील या, आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. द्विधा मनस्थिती आपण पाहू शकाल. चेंडू बॅटचा संपर्क झाला, परंतु व्यवस्थित संपर्क नव्हता. आणि ज्या पद्धतीने गोलंदाज बॉलवरती धावून आला होता, रन विकेट रन आउटची चान्स होती, परंतु कोणत्या दिशेला मारायचं तो जोपर्यंत निर्णय होईल तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. धाव मिळेल सिंगल. शेवटच्या बॉलवरती एक चिकीत सिंगल पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 34-1. 30 वरती पहिला धक्का लागलाय, अर्थात पहिल्याच बॉलवरती तो धक्का आला होता आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं वहाड संघ खेळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट देवत, असे 2 नामांकित संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुमच्यासाठी हा पहिला पुकारा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. जर दोन्ही संघ उपस्थित नसतील तर षटक कमी होतील, आणि एकच संघ उपस्थित असेल तर उपस्थित कॅप्टनला आपण टॉस विन देतो, याची देखील दक्षता आपण तर याच दरम्यान मनोहरजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत मोहनजी पावशे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पिसारव्याची स्पर्धा म्हटली तर मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि खास करून गावदेवी चषक आपण पाहतोय. ह्या हंगामात ह्या चषकाची चर्चा चालू होती. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती एकनाथ शेठ म्हात्रे, नवनाथ शेठ म्हात्रे, दर्शन शेठ म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. सन्माननीय माजी सरपंच पिसारवे गावचे सरपंच शेठ म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय, ज्यांची अथक मेहनत ही स्पर्धा सफल करण्यासाठी, आणि त्या मेहनतीची फलश्रुती आपण पाहू शकाल. क्रीडांगणावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवता. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती इनएक्सपिरियन्स रुपेश पाटीलला आपण पाहतोय. 5 षटक आणि 5 गोलंदाज या स्पर्धेचा नियम आहे. फुल्लेंचा पहिला चेंडू समोर हॅमट करण्याचा प्रयत्न, फटका लाजवाब, टायमिंग साधलंय, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आक्रमण, बॉल सीमा पार आलाय, षटकार. आता गोलंदाजी टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की जिथनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे, लाईव्हच्या बऱ्याचशा वाहिन्या कार्यरत आहेत, आणि खास करून जेव्हा फॉर्च्यून इव्हेंट आपण पाहतोय त्यांची क्लॅरिटी क्वालिटी आपण सातत्यानं पाहत आलोय आजवरती, आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा रुख केला जाईल. कंट्रोल रूममध्ये आमचे आयोजन करता तिसरे पंच पुन्हा जोडले जातील. वेस्ट पेक्षा हा चेंडू किती उंच आहे ते पुन्हा पाहिलं जाईल. बॉलला तर पाठवले सीमारेषेच्या पार. आदित्यचा वार आपण पाहिलाय. मागच्या षटकात सुरुवात दमदार केली, त्यानंतर संघर्ष देखील आदित्यचा पाहिला, परंतु संघर्षातनं नेहमीच रस्ता काढणारा हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल आणि त्यावरती येतोय षटकार. उंच होता अगदी कमरेपासून, आणि तेच पंचांनी दर्शवलं आणि फ्री हिट पाहायला मिळेल. मागच्या षटकाची जशी सुरुवात ओम न केली तशी सुरुवात रुपेश करतोय. खराब सुरुवात मी तरी म्हणेन, आणि धावफलकाचा विचार केला तर 7 पुन्हा धावसंख्या पुढे सरकत असताना 37-37 या अंकावरती पार्टनरशिप बिल्ड झाली. पहिला विकेट लवकर गेला, परंतु दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 37-37 धावसंख्येची भागीदारी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बराचसा वेळ सध्या खर्च होत आहे, तर चला विनंती स्पीडअप करायचा आहे. हा पहिलाच सामना आहे, आज लवकर सुरुवात करायची होती, परंतु काही तांत्रिक बिघाडीमुळे थोडासा वेळ झाला. आता वेग आपल्याला धारण करायचा आहे. नेक्स्ट बॉल, फ्री हिट बॉल, समोर आदित्य पाटील. फुल टॉस पुन्हा टर्न केला ऑन साइडला, फायदा उचलला एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईन पार आला आणखीन एक देखणा रुबाबदार चौकार.
धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. गतवर्षी देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं, परंतु ह्या वर्षामध्ये सध्या जर आपण विचार केला तर गावदेवी चषकामध्ये आता धावसंख्येचा पाऊस होताना पाहायला मिळतोय. काल देखील दोन मोठ्या खेळ्या आपण पाहिल्या, ज्यामध्ये एक मोहन भोईर आणि एक खेळी आपण पाहिली होती किशोर पोरजी यांची देखील. फुल टॉस पुन्हा प्रहार केलाय, ओव्हर्स दी कव्हर एट खेळतायत आणि बॉल सीमारेषा पार, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. तर याच दरम्यान आमचे व्हिडिओग्राफर कस्तुबजी भोईर आणि त्यांच्या सौम्य तुम्ही पाहताय बच्चा भोईर आणि शुभागमन रेखांत तुर्भेगावचे आमचे मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर्षद भोईर यांना आपण पाहू शकाल मंचावरती. काल तुर्भे संघ खूप चांगला खेळला आणि क्वालिफाय देखील झालाय. स्वागत झालंय. 47 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि अगदी 50च्या समीप आपण पाहू शकाल. वैयक्तिक 11 बॉल 30 वरती खेळत असताना आदित्य पाटीलला आपण पाहतोय आणि त्याला तितकी सुरेख साथ आकाश पाटील. 4 चेंडू 15 वरती तो खेळतोय. स्ट्राईक रेटच्या तुलनेत तो देखील कुठेही कमी नाही आहे हे त्याने दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये आज त्याला प्रमोट केलं आणि स्वतःला तो सिद्ध करताना आपण पाहू शकाल. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळेल. आणि एकदा काय प्रसिद्धी मिळाली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात. ऑनसेटला टर्न करण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण केलाय, सेकंडला चान्स परंतु नाही आहे. एकच जावेवरती समाधान मानावी लागेल. रुपेशकडनं आज चुक्या होत आहेत. आज खरं तर तो बॉल खाली पिच करू शकला नाही आणि त्याचंच कारण की त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं अशा अपेक्षा जरूर आहे या फलंदाजाकडनं, त्याच पद्धतीचा खेळ सध्या तो करत असताना. परंतु एका बाजूला रुपेश पाटीलचा विचार केला तर जेव्हा त्यानं कारकिर्दीला सुरुवात केली तर 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता या खेळाडूंना अनेकदा दाखवली आहे. परंतु सध्या कदाचित सरावाचा थोडासा अभाव आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट सध्या तरी मोठे फटके. लाईट कमी झालेत का? येस, बघा थोडेसे फोकस बंद झालेत. टेक्निशियन टीम मेंबर्स लाईटचे कोणी असतील तर जरा बघा. समोर खेळाडू कक्षाच्या बाजूला जो टॉवर आहे त्याचे मला तरी वाटतं फोकस थोडेसे कमी आहेत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 59-6 अँड 59-4 अर्थात आता समान झालंय. कालपर्यंत जर लेखाजोखा पाहिला तर कालपर्यंत षटकार जास्त होते मला तरी वाटतं, परंतु आज चौकार देखील पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण देवद आणि त्याच्या विरोधात वहाल संघ पाहणार आहोत. दोन दमदार संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर दूरवरून येणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील. उल्वे नोड मध्ये नेहमीच चर्चा राहिली आहे ती वहाल टीमची. तर एका बाजूला पनवेल परिसरातील एक दादा संघ अर्थात मयूर वाघमारे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो देवत संघ. आतापर्यंत या षटकातील 2च चेंडू समाप्त झालेत, 3 चेंडू माफ करा. आणि धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा. चला मॅच चालू करायची आपण. जास्तच कमी आहे का? वतीनं सूचना आली की मॅच आपण सध्या तरी चालू ठेवायच्या आहे. ज्या काही टेक्निशियन टीम मेंबर्सकडनं थोड्याशा त्रुटी आहेत त्या थोडक्यात भरून काढल्या जातील. परंतु आता बराचसा वेळ झालाय. सध्या तरी ऑनफिल्ड जर आपण विचार केला तर बराचसा
प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. या बॉलवरती सिंगल आली आहे आणि ऑन स्ट्राईक आता बऱ्याच उशिरानंतर आकाश पाटील आपण पाहतोय. समोर रुपेश पाटील. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची शक्यता. राज झेल खाली टिपलाय झेल आणि संपलाय. केला आकाश पाटीलचा धक्का दुसरा. टीम दैसरला. आपण पाहू शकाल या संघातील सर्वाधिक घातक विस्फोटक शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना या हंगामात जवळजवळ 2 बाईक मिळवण्याचा मान त्यानं पटकावलाय आणि उंबरड्याचं मैदान खास करून त्याच्यासाठी लक्की आहे. तिथे जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो तेव्हा तेव्हा संघ पारितोषिक तर मिळवतोच आणि इंडिव्हिज्युअल बाईक कमावण्याचा मान जवळजवळ 2दा त्या मैदानावरती केला. राहुल पाटील जबरदस्त खेळ सातत्यानं त्याचा पाहायला मिळतोय. आजपर्यंत 5 बाईकचा मान त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतोय आणि खास करून अगदी लांब पल्ल्याचे षटकार हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बाहुबली सारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा तांस आहे त्याचा खेळण्याचा, परंतु फटके अगदी विलोभनीय आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील, 2 एक्सपिरियन्स खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 विकेट नंतर 4थ्या क्रमांकावरती राहुल आलाय. आल्या आल्या मात्र विस्फोट. आपली जी ओळख आहे ती पुन्हा प्रेक्षकांना पटवून देत असताना फुलटॉस बॉल सहज लिलेया मैदानाच्या पार फेकून देत असताना राहुल पाटीलचा ब्रँड आला षटकार. ज्या दिशेला राहुलचा षटकार आलाय त्या दिशेलाच आमचे साथी समालोचक मित्र ओमकार यांचं देखील आगमन झालंय. खरं तर ज्या ज्या स्पर्धेमध्ये ओमकार शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकत असता, प्रेक्षकांची एक वेगळी चर्चा असते की हा आवाज आम्हाला ऐकायला मिळायलाच हवा. जरूर इतकं प्रेम ओमकार शेट्टे यांच्यावरती सातत्यानं राहिलंय आणि वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आणि सोबत केवळ कल्याण डोंबिवलीचाच नाही तर अनेक स्पर्धेमध्ये हा आवाज आपण सातत्यानं ऐकत असतो. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. भरपूर जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्यावरती देखील असतील. आवाज सातत्याने ह्या स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळेल. षटकाची झाले सांगतात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती पाहायला मिळतात त्या तब्बल 54, 54 आणि 54ला 2. पहिला डाव चालू आहे सध्या तरी. विक्रम मोडण्यात येईल की काय, ज्या पद्धतीची बॅटिंग सध्या तरी चालू आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर जवळजवळ आपल्याला 90 धावा स्कोर कार्डवरती दाखवले जातात. आणि खरं तर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला ना तर जेव्हा अंडर 19ची मॅच चालू होती, वैभव सूर्यवंशी खेळत होता, प्रोजेक्टेड स्कोर 600 हा दाखवत होता. म्हणजे क्रिकेट खेळामध्ये काय होईल. काल देखील समालोचकांनी वक्तव्य केलं की T20 मध्ये एका सामन्यात 500 धावा झाल्या. इंग्लंड विरुद्धचा सामना जो भारतानं जिंकला, खरं तर चित्तथरारक मॅच तिथे रंगली, परंतु एका मॅचमध्ये T20 मॅचमध्ये 500 धावा बनणं म्हणजे क्रिकेट आता सध्या तरी फलंदाजांचा खेळ आहे असं आपण म्हणतो. आणि नेहमीच गोलंदाजी करणं सध्या तरी
लिमिटेड ओव्हर्समध्ये गोलंदाजांसाठी कठीण कार्य राहिलं आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत 3 षटकात 54 धावा. टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा जो काही डिसिजन स्वीकारला होता आतापर्यंत तो डिसिजन खरं तर थोडासा महाग पडलाय तो ACC रोहिंजनसाठी. विचार केला तर अमायरा 11 ACC रोहिंजन आणि विरोधात आदिती 11 गावदेवी दहिसरला आपण पाहतोय. 2 विकेट, ज्यामध्ये पहिली विकेट शून्यावरती आली होती, परंतु त्यानंतर आकाश पाटीलला चांगला खेळ केला आणि आता एका बाजूला आदित्य 31 वरती खेळतोय आणि आल्या आल्या आगाज दमदार केला राहुल पाटीलनं, ज्यानं ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सौरभ पाटीलला आपण पाहू शकाल. 5 षटक आणि 5 फ्रेश गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला वापरावे लागतात. हा नियम या स्पर्धेचा खरं तर ह्या बऱ्याच परिसरामध्ये आपण पाहतोय. तसेच आमचे नाता शेठ म्हात्रे आणि सुरेश शेठ म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिला चेंडू सौरभचा भरपूर उंच, क्षेत्ररक्षक आहे पाहतोय, बनेल दर्शक त्याच्या डोक्यावर, चेंडू फ्लाय सीमारेषा पार. आणखीन एक उत्तुंग षटकार. बॅटिंग फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील आणि आता साथीनं राहुलला देखील आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय. फुल टॉस होता समोर, परंतु ऑन साईडला कदाचित फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी नाहीये, कारण की लाईन मिस जर आपण विचार केला तर गोलंदाजानं केली आहे, कारण की लेग स्टिक कडे टाकलेला हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. 1+1 अशा धावा 2 मिळतील. या 2 धावफलकाचा 62 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. आता समोर आपण राहुल पाटीलला पाहतोय. फुल टॉस, पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची शक्यता, परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांनी दर्शवलंय की वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच होता आणि फलंदाज बाल बाल बचावलाय. नसीब भी बहादुरों का साथ देता आहे. रिव्ह्यू संपलाय बघा. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू होता आणि तो रिव्ह्यू खरं तर एका टीमचा सक्सेसफुल झाला होता दहिसरचा, परंतु रोहिंजनचा अनसक्सेसफुल झाला. त्या कारणास्तव त्यांचा रिव्ह्यू समाप्त झालाय. पंच दर्शवत आहेत की कमरेपासून हा चेंडू उंच होता आणि फलंदाज राहुल बचावलाय. पुन्हा एकदा 1+1 आणि आता फ्री हिट बॉल असेल. आतापर्यंत ह्या जर पूर्वार्धाचा विचार केला तर तिसरा नो चेंडू आणि त्याचाच परिणाम आपण स्कोर कार्ड वरती देखील पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा मला तरी वाटतं मागचे 2 नो बॉल त्यावरती षटकार देखील आले होते आणि फ्री हिटला देखील मोठे फटके आले होते. इथे देखील लांबी संधी आणि समोर फलंदाज जो सेट झालाय, ज्याला चेंडू फुटबॉल दिसतोय, तो आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल मागे, फाईन लेगला सीमारेषा पार दणदण करत आला आणखी एक चौकार. दरम्यान अरुणजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत गुरुदादा म्हात्रे यांचे शुभागमन या ठिकाणी होत असताना दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. खर तर ह्या क्रीडांगणाचे आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि तेच आपण पाहिलं. मागच्या बॉलवरती एज घेऊन इतक्या वेगानं चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावा मिळत आहेत. धावफलक 68 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आता प्रोजेक्टेड स्कोर 100हून अधिक दाखवतोय. जे किती धावा बनतील. 2च चेंडू समाप्त झालेत आणि धावा 14 खर्च केल्यात त्या सौरभ पाटीलनं. महागडी गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज त्यांना टार्गेट केलंय. इथे देखील स्क्वेअर कट, बॉल पुन्हा तडबॅनला, आता ऋतिकला बीट केलाय, बॉल लाईन सीमारेषा पार, आणखीन एक दुसरा चौकार. खेळ्या आपण पाहिल्या, परंतु अर्धशतक झाली नाहीत. 48 धावा मोहन भोईर तुर्ब्याच्या बनवल्या होत्या. त्यानंतर किशोर पोरजी यांनी देखील 46 बनवल्या होत्या, परंतु अर्धशतकाला जरूर ते गवसनी घालू शकले नाहीत. इथे संधी आहे, कारण की इथनं चेंडू देखील शेष आहेत. आतापर्यंतचा विचार केला तर 3च चेंडू समाप्त झालेत आणि अजून या पूर्वार्धामध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. 72 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील बॉल समोर आदित्य पाटील. अगदी हा बॅकलिपनं
फटका सजवायचा होता परंतु गती कमी केली. पेस ऑफ करत असताना सौरभला आपण पाहतोय. चेंज ऑफ द पेस रिव्ह्यू व्हाईट साठी आता बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू आपण पाहतोय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर मात्र दुसरा मिळतोय, अन्यथा आपला रिव्ह्यू समाप्त होतोय. व्हाईट साठी रिव्ह्यू आपण पाहू शकाल. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. कंट्रोल रूम मध्ये आता चेक करण्यात येत आहे. टेक्निशियन टीम मेंबर्स आमचे अंकित पाटील फॉर्च्यून इव्हेंटचे सध्या दर्शवत आहेत की कशा पद्धतीनं ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय, परंतु तो केवळ तिसऱ्या पंचांना डिसिजन आल्यानंतर कदाचित तुमच्यापर्यंत तो ऍक्शन रिप्ले येऊ शकतो. चेक तर रिझर्व्ड आमचे अरविंदजी पाटील, त्यांच्या समेत अजयजी पाटील आहेत आणि अक्षयजी पाटील आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण ह्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. सर्व मान्यवरांना आणि पिसावरे गावातील सर्व ग्रामस्थ किंवा वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आले असतील, सर्वांना विनंती आहे आपण ह्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. भरपूर मेहनत खरं तर ही स्पर्धा साकारण्यासाठी ह्या स्पर्धेचे प्रमुख जनक आपण पाहू शकाल. अगदी मंचावरती जो कटआउट आपण पाहतोय सर्वाधिक मोठा, ज्यामध्ये नवनाथ शेठ म्हात्रे असतील आणि सोबतीनं त्यांच्या दर्शन शेठ म्हात्रे यांना आपण पाहतो, ज्यांची अथक मेहनत ह्या A1 जोडीकडनं साकारलेले हे आयोजन आपण पाहू शकाल. ज्यांच्या पाठीशी संजय दादा पाटील असतील. फेअर डिलिव्हरी बॉल आहे, लीगल बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय. धावफलकाचा विचार केला तर 72 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. वैयक्तिक 16 बॉल 45 वरती आदित्य पाटील आणि 7 वरती राहुल पाटीलला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं सौरभचा पुढील बॉल. प्रहार करायचा होता, व्यवस्थित चेंडू बॅटचं कनेक्शन नाही. या मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल चाललाय, सिंगल पूर्ण झाली आहे. एकच धाव, 1 टू गो. शेवटचा चेंडू. जबरदस्त बॅटिंग. खरं तर ह्याच माइंडसेटनं आज खेळायचं आहे दाखवलं गावदेवी दहिसरनं. बॅटिंग खोलात आहे आणि त्याचा पूर्णतः फायदा देखील उचलला. सुरुवातीला स्टार्ट मिलाला देखील होता. पहिल्या बॉलवरती मिलिंद बाद झाल्यानंतर आकाश आणि आदित्यनं बनवलेली भागीदारी आणि त्यानंतर जणू काही त्या पायावरती कलस चढवण्याचं काम सध्या तरी ही जोडी करते. गोलंदाज सौरभ. अंतिम बॉल स्लोवर होता, पिक केलाय आणि पाठवला आपल्या स्टाईलनं. टिपिकल राहुल पाटील आणि इथे बॉल सीमारेषा पार. आणखीन एक दमदार हिट, षटकार. आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान रोंजनचे आमचे मनोहरजी पाटील, अजिंक्यजी उलवेकर आणि लक्ष्मणजी उलवेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागील 2 षटकांचा विचार केला तर 49 धावा 2 षटकामध्ये आल्यात. तर याच दरम्यान दैसरजी संतोषजी पाटील आणि बिंदाजी भोईर साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील मुख्य का अतिथी कक्षामधून विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या सिद्धीकरोल गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोषजी मडवी साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्व मान्यवरांना आपण येऊन मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच करूया सर्वांचं सहर्ष स्वागत आणि जाऊया खेळपट्टीच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकानंतर 79 धावा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सचिन कडू यांच्या खांद्यावरती. आतापर्यंत वेगवान मारा तो सपशेल अपयशी ठरलाय. त्यानंतर फिरकीच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न SSC रोहिंजनचा, परंतु फिरकीची जादू कितपत चालेल ते देखील पाहावं लागेल. साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलंय मैदानाच्या दिशेनं. ऑन स्ट्राईक आदित्य जो 46 वरती खेळतोय 17 चेंडूमध्ये, तर साथीनं राहुल 13 वरती. पहिला चेंडू इथे देखील गॅप मध्ये चालला, बॉल सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आदित्य पाटील मॅन फ्रॉम दैसरच्या नावावरती. धन्यवाद. त्याच दरम्यान आमच्या पिसारे गावातील यशवंतजी म्हात्रे आणि रोंजन गावातील कृष्णाजी पाटील आणि त्यांच्या समेत धरणा गावातील संध्यादा पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे